ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। इसम नामे साहिल डोंगरे याचे दिनांक 17 मार्च रोजी रात्री 1:15 वाजता हडपसर पोलीस स्टेशन येथून अपहरण करून त्यास काळ्या रंगाच्या गाडीत घेऊन जाऊन 20 ते 22 लोकांनी मारहाण करून दिवे घाटात टाकून दिले। याबाबत प्रसार माध्यमांवर बातमी फिरत होती। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज 24। सदर बातमीच्या अनुषंगाने लागलीच तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू केला। त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता इसम नामे साहिल डोंगरे हा रात्री सागर बार गाडीतळे येथे 10च्या सुमारास त्याचा मित्र अनिकेत मस्के सोबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसत आहे। अनिकेत मस्के हा बारमधून घरी गेल्याचे सांगत आहे। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि केलेले तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे साहिल डोंगरे हा दिनांक 17 मार्च 2025 रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास व 18 मार्च 2025 रोजी पहाटे 5 वाजता दिवेघाट दुमेवाडी येथे असल्याचे दिसून आले। डायल क्रमांक 108 112 वर कॉल झाल्याचे व सासवड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांना कॉल झाल्याचे दिसून आले। त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता डायल क्रमांक 112 वर अपघाताचा कॉल असल्याचे समजले। त्यानंतर आम्ही सासवड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांची चौकशी केली। त्यांनी आम्हाला सांगितले की रात्री 11:30च्या दरम्यान हॉटेल साईरूप जवळ एक बाईकवाल्याचा अपघात झाला आहे व त्याच्या डोळ्याला लागले आहे, बेशुद्ध आहे, त्याला मदत हवी आहे असा कॉल प्राप्त झाला होता। परंतु आधीच्या कॉलला आल्यामुळे सदर कॉलला जाऊ शकलो नाही। त्यांना प्राप्त MDT कॉलची माहिती घेऊन त्यावरील कॉलर यांना संपर्क केला असता कॉलर यांनी सांगितले की त्याच्यासमोर बाईक स्वाराचा अपघात झाला व तो स्वतः मोटरसायकलवरून पडून जखमी होऊन त्याच्या डोळ्याला दुखापत झाली असल्यामुळे कॉल केला होता असे सांगितले व मी तिथून निघून गेल्याचे सांगितले। त्यानंतर सासवड येथून ॲम्ब्युलन्सवरील डॉक्टर यांच्याकडील चौकशी केली असता त्यांना पण सदर कॉल प्राप्त होता। ते सदर ठिकाणी 12च्या सुमारास जाऊन आले, परंतु त्यांना सदर अपघातातील जखमी इसम कुठेही मिळून आला नाही। त्यानंतर 18 मार्च 2025 रोजी डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचे पहाटे 108 वर स्वतः कॉल करून सांगितले। त्यानंतर पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथील डायल क्रमांक 108 ॲम्ब्युलन्स आली व जखमी साहिल डोंगरे यांना पुढील उपचाराकामी घेऊन गेले। जखमी साहिल डोंगरे हे हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याकामी सकाळी 9 वाजता आले। जखमी होऊन उपचार घेतले बाबत काही एक सांगितले नाही। त्यामुळे SHO API कुदळे यांनी त्यांना मेडिकल यादीसह पोलीस अंमलदार यांच्यासोबत ससून हॉस्पिटलला पाठवले। एकंदरीत सदर इसमाचे कोणत्याही प्रकारे अपहरण झाले नसून त्यांचा रस्ते अपघात झाला आहे असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे। सध्या जखमी हे ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। सदर बाबत त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून पुढील कारवाई करीत आहेत। आदरपूर्वक सादर संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।